36 पैकी फक्त 10 गुण मिळतात असं मला वाटते आमचे दोघांचे, कारण त्यांची आणि माझी आवड खूप वेगवेगळी आहे. ते पुढे तुम्हाला कळेलच कशी ते. नंतर ना मी आज केस धुतले होते, मन स्वतःलाच बघत होते आरशात. 15 ते 20 मिनटं स्वतःलाच बघून घेतलं आणि त्याच्यानंतर मग गॅस जवळ आले. पाऊस चालू होता म्हणून म्हटलं चला कॉफीच घेऊया. मस्तपैकी दूध ठेवलं, छान अशी कॉफी घेतली आणि एकटीच घेत होते कारण ते उठायचे होते. म्हटलं चला तोवर तरी आपण घेऊन टाकू. आणि गरम गरम कॉफी आणि पाऊस, खूप मजा. मग मस्त बाहेर गेले, बघत बघत मस्त कॉफी पिले. त्याच्यानंतर घरात आल्यानंतर मग श्रीषा उठलीच होती, तोवर तिला पुन्हा दूध देऊन झोपवून ठेवलं. नंतर मग मला पोळ्या वगैरे टाकायचे होते, त्या पण करून घेतलेलं मी. आणि तुम्हाला ही गंमत अशी आहे की पनीर वगैरे करून घेतलं. आणि आमच्या घरात ना 2 भाज्या कराव्या लागतात, माणसं 2च आहे बघा. पत्ताकोबीची यार भाजी कोणी असं म्हणजे रश्श्याची खातं का? मला तरी आतापर्यंत नाही माहीत होतं. पत्ताकोबी झालं, भेंडी झालं, परत झालं तर गवार, हे सगळं ना यांना बिलकुल रश्श्याचं म्हणजे रश्श्याचं आवडते आणि ते मला खायला खूप जीवावर येते. रोज रोज 2 भाज्या करणं तर शक्य नाही. माझं खूप असं म्हणजे कधी कधी इरिटेट होते मला की यार म्हणजे जी भाजी सुकी करायला पाहिजे ती आपण सुकीच खायला पाहिजे असं तरी मला वाटतं. आणि यांना अजिबात ज्या गोष्टी मला आवडते त्या गोष्टी यांना अजिबात आवडत नाही. तरी पण आमचा देवाच्या कृपेने सुखी संसार चाललेला आहे. मग त्याच्यानंतर कसं बसं आवरून घेतलं आणि नंतर मला तूप पण काढायचं होतं, जे की लोणी मला फिरवून घ्यायचं होतं. हे त्या दिवशी मी गाईचं काढलं होतं, आज हे म्हशीच्या दुधाचं आहे. सो मस्त असं लोणी करायला ठेवलं. त्याच्यानंतर JCB दारात होती तर श्रीषाला ती चालवायची होती आणि ती मस्त चालवत होती. आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, माझे जर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, मला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि कसे वाटतात ते सुद्धा सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पेजवर आलाच आहे तर फॉलो करून जा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, पण बाय.